नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत आवळा कँडी. तर इथे आवळे घेतलेत, छान असे धुवून वाफून घ्यायचेत 15 ते 20 मिनिटांसाठी. आणि वाफ दिल्यानंतर ते आवळे असे काहीसे होतात, म्हणजे त्याच्या फोडी मोकळ्या होतात, इझिली ते निघतात आणि बिया सेपरेट करून घ्यायच्या आहेत आपण. आणि मिक्सर जारमध्ये ह्या फोडी आपण छान बारीक करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हा गूळ घ्यायचा आहे, तर समप्रमाणात किंवा थोडा कमी गूळ घेऊन तोही मिक्सरमध्ये हे दोन्ही फिरून घ्यायचे आहेत. अशी काहीशी पेस्ट तयार होते. त्यानंतर कढईत तूप घ्यायचं आहे. तूप छान गरम झालं की हे मिश्रण त्याच्यात टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यात जिरेपूड, मीठ, काळं मीठ आणि थोडंसं मिरची पावडर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स इतकं करायचं आहे की छान असं घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे. तर या सगळ्या प्रोसेसला साधारण 30 ते 35 मिनटं जातात आणि छान असा गोळा तयार होतो. तर इथे प्लेटला छान तूप लावून घेतलं आहे आणि आपण वड्या पण पाडू शकतो आणि गोळे पण करू शकतो. तर इथे अशा वड्या बनवून घेतल्यात आणि त्या पिठी साखरमध्ये डीप करून अशा आपण वर्षभर हे टिकतं आणि खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. आणि आता इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेत, ते पण पिठी साखरमध्ये डीप करायचेत. दोन्ही छान लागतात, तर आपण दोन्ही करू शकतो. तर कशी वाटली रेसिपी, नक्की ट्राय करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.